मूकनायक हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेले पहिले साप्ताहिक आहे. याचा पहिला अंक 31 जानेवारी 1920 रोजी मुंबईत प्रसिद्ध झाला. मूकनायक या नावाचा अर्थ ज्यांचा आवाज नाही त्यांचा नायक असा होतो. या नावामागे बाबासाहेबांची भावना होती की समाजातील बहिष्कृत आणि अस्पृश्य घटकांना स्वतःचा आवाज मिळावा, त्यांचे प्रश्न समाजासमोर यावेत आणि त्यांच्या हक्कासाठी लढा उभा राहावा. या पत्रिकेच्या माध्यमातून बाबासाहेबांनी दलित समाजाच्या दुःखद अवस्थेचे ज्वलंत चित्रण केले. जातीभेद, अस्पृश्यता, धार्मिक बंधने, शिक्षणाचा अभाव आणि सामाजिक अन्याय यांविरुद्ध त्यांनी प्रखर शब्दात टीका केली. त्यांनी स्पष्ट केले की समाजातील दुर्बल घटकांनी स्वतःचा उद्धार स्वतःच करावा. त्यासाठी शिक्षण घेणे, संघटित होणे आणि अन्यायाविरुद्ध संघर्ष करणे हेच मुख्य उपाय आहे. मूकनायक हे फक्त एक साप्ताहिक नव्हते, तर ते दलितांच्या जिव्हाळ्याचे व्यासपीठ होते. याच्या माध्यमातून पहिल्यांदाच दलित समाजाला आपली व्यथा मांडण्याची संधी मिळाली. या पत्रामुळे दलित समाजामध्ये आत्मसन्मान, धैर्य आणि जागृतीची भावना रुजली. प्रारंभी बाबासाहेबांनी स्वतः संपादक म्हणून काम पाहिले, परंतु पुढे संपादकपद दत्ताजी गावडे यांनी सांभाळले. तरीसुद्धा आर्थिक आणि वैचारिक आधार आंबेडकरांचाच होता. जरी मूकनायक फार काळ टिकले नाही, तरी त्याने एक ऐतिहासिक कामगिरी केली. या पत्रिकेमुळे समाजात दलितांचा प्रश्न गांभीर्याने चर्चेला जाऊ लागला. पुढे बाबासाहेबांनी बहिष्कृत भारत, जनता आणि प्रबुद्ध भारत या माध्यमातून हाच लढा अधिक जोमाने पुढे नेला. थोडक्यात मूकनायक हे बाबासाहेबांच्या सामाजिक व पत्रकारितेच्या कार्याचा पहिला टप्पा होता. यामुळे दलित समाजाला आपला आवाज, आत्मसन्मान आणि न्यायासाठी लढण्याची दिशा मिळाली.